सेवा जशी आईची माया हे ब्रीद घेऊन गेली 40 वर्षांपासून नाशिक रोड पंचक्रोशीमध्ये जाधव हॉस्पिटलच्या माध्यमातून अहोरात्र वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर राजेंद्र जाधव हे आमच्या नाशिक रोड येथील इंडिया लाईव्ह 365 या चॅनलवरती आज आलेले आहेत। आज आपण त्यांच्याविषयी माहिती घेऊया। डॉक्टर राजेंद्र जाधव, आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत। नमस्कार। आणि आज योगायोग म्हणजे त्यांचा वाढदिवस आहे आणि आपण किती वर्ष झाल्यात आपल्याला? माझा जन्म 15 मार्च 1961 साली झाला। आज मला 65 वर्ष पूर्ण होत आहेत। 66व्या वर्षात मी पदार्पण करत आहे। वा, क्या होता। आपला थोडक्यात परिचय कसा द्याल आपण? मी मूळचा भगूरचा, वीर सावरकर यांचं जन्मगाव भगूर, तिथेच माझा जन्म झाला। माझे वडील स्वातंत्र्य सैनिक। आम्ही शिक्षण भगूरमध्ये, पुण्यात, औरंगाबाद आणि नागपूर इथे झालं। आई गृहिणीच होती, वडील स्वातंत्र्य सैनिक होते आणि वडिलांचा व्यवसाय हा मिलिटरीला अन्न पुरवठा करणे असल्या कारणामुळे ठिकठिकाणी जाणं व्हायचं। म्हणजे देवळाली मिलिटरी असेल, पुणे मिलिटरी असेल, औरंगाबाद मिलिटरी असेल, नागपूर मिलिटरी असेल, पुणे मिलिटरी असेल, अशा विविध ठिकाणी त्यांना आपल्या कामानिमित्त जावं लागायचं आणि त्या अनुषंगाने मग माझं शिक्षण पण ह्या विविध ठिकाणी झालं। प्रायमरी सेक्शन देवळाली कॅम्प इथे झालं आणि सेकंडरी माझी ही कॅम्प एज्युकेशन पुणे रास्तापेठ, आपलं पुणे येथून आचार्य यात्रेंची शाळा त्यामध्ये झालं। 12वी माझी आबासाहेब गरवारे कॉलेज पुणे येथून झालं। तसेच माझं MBBSचं ॲडमिशन BJ मेडिकल कॉलेज पुणे येथे झालं आणि पोस्ट ग्रॅज्युएशन मी जनरल सर्जरी केलेलं आहे। माझी जनरल सर्जरी ही KM हॉस्पिटल रास्तापेठ पुणे 1987 साली झाली। घरूनच आपल्याला प्रोत्साहन मिळालं पूर्ण उच्च शिक्षणासाठी म्हणता येईल। तसं आमच्या घरामध्ये एवढं उच्च शिक्षित कोणीच नाही नव्हतं, पण वडिलांचं आणि आईचं दोघांचंही खूप पाठबळ होतं आणि माझीही चिकाटी होती असं मला आता म्हणावं लागेल आणि म्हणूनच मग एवढं शिक्षण मी घेऊ शकलो। आणि आपल्या जाधव हॉस्पिटलविषयी आपण काय सांगाल? मी 1987 साली KM हॉस्पिटलमधनं पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे MS जनरल सर्जरी केली आणि माझे जे गाईड होते डॉक्टर दातार यांनी म्हटलं की तू माझ्या इथेच KM हॉस्पिटलला राहा, तुला 20,000 रुपये आणि तसंच ग्लॅक्सो कंपनीमध्ये मी तुला ऑनररी म्हणून देतो, त्याचे काही पैसे मिळतील। असं असल्यानंतर मी त्यांना म्हटलं नाही, मला माझ्या मूळ गावी भगूर येथेच जायचं आहे आणि शिक्षण एवढं झालेलं आहे तर मला लोकांना सेवा द्यायची आहे, म्हणून मला माझ्या मूळ गावीच जाणं पसंत राहील। आणि त्या अनुषंगाने मग मी नाशिक रोड, सिन्नर, देवळाली कॅम्प, भगूर इथे सर्वे केला आणि ठरवलं की नाशिक रोड हे चांगलं ठिकाण आहे। मग नाशिक रोडला मी डॉक्टर पाटणकर म्हणून होते, त्यांचं पॉलिक्लिनिक होतं आंबेडकर पुतळ्याजवळ, तेथे प्राथमिकरित्या प्रॅक्टिस सुरू केली। 15 ऑगस्ट 1987 साली त्या उद्घाटनाला माझ्या नगराध्यक्ष डॉक्टर वसंतराव गुप्ते, तसंच ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक भाई प कलंत्री, तसेच माझे गुरु डॉक्टर दत्तात्रय पेखडे आणि माझे वडील स्वातंत्र्यसैनिक रामचंद्र धनाजी जाधव यांच्या उपस्थितीत मी माझ्या क्लिनिकचं उद्घाटन केलं आणि माझी प्रॅक्टिस सुरू केली।
आणि आपल्या हॉस्पिटलचं उद्घाटन आपण नाशिकचे मुख्य कवी कुसुमाग्रज आले होते. हो. जसं मी इथे आलो त्यानंतर विविध ठिकाणी मी मानद तज्ज्ञ म्हणून काम केलं. म्हणजे भगूर नगरपालिका असेल, शेटे सर होते, त्यांनी कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल डॉक्टर उन्मेष पत्की त्यांनी, बिटको हॉस्पिटल त्यावेळेस NB शिंदे सर होते सुपरिटेंडंट त्यांनी, आणि नाशिक महानगरपालिकेचे विविध हॉस्पिटल्स, सिन्नर फाट्याचं सावित्रीबाई फुले हॉस्पिटल असेल किंवा जिजामाता नाशिक येथील क्लिनिक असेल, ISP आणि CNP हॉस्पिटल येथेही मी मानद तज्ज्ञ म्हणून सेवा द्यायला सुरुवात केली. आणि त्याच वेळेस लायन्स क्लब ऑफ देवळाली नाशिक रोड याचं सदस्यत्व पण मी घेतलं. आणि असं करत असताना मी पॉलिक्लिनिकमधनं छोट्याखानी हॉस्पिटलमध्ये जे वास्को हॉटेल चौकात हॉस्पिटल होतं तिथे सुरुवात केली. आणि 1995 साली मी माझ्या स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये स्थलांतर केलं. आणि लायन्स क्लबच्या माध्यमातून आणि ह्या सर्व विविध हॉस्पिटलमध्ये सेवा देत असताना मला काँग्रेस पक्षाने सिन्नर फाटा वॉर्ड क्रमांक 13 येथून उमेदवारी दिली. आणि ती उमेदवारी दिल्यानंतर मी यशस्वीरित्या त्या राजकारणाच्या परीक्षेत पास झालो. मी विचारणारच होतो तुम्हाला आपल्या राजकीय प्रवासाविषयी आपला कसा सुरुवात झाली. तर तेच म्हणतो की मी इथे अहोरात्र सेवा देत होतो मानद. त्या अनुषंगाने मग श्री देवीदास पिंगळे असतील, श्री अण्णा भागवत असतील यांनी मला काँग्रेसची उमेदवारी दिली. आणि मी ती म्हणजे उत्तीर्ण झालो असं म्हणायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग ती वॉर्ड क्रमांक 13 आणि नाशिक रोडमध्ये, आणि त्याच दुसऱ्या वर्षी मला सभापती म्हणून नाशिक रोडचं हे पद पण मिळालं. आणि त्या अनुषंगाने मग मी नाशिक रोड वासियांची सेवा केली. त्याच वेळेस मी नगरपालिकेत जेव्हा जायचो दररोज, तात्यासाहेब शिरवाडकरांच्या येथे दररोज मी कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे आधी त्यांच्याकडे जायचो, त्यांच्याकडे बसायचो. आणि 1 तास झाल्यानंतर मग मी नगरपालिकेत जायचो. तात्यासाहेब त्यावेळेस कोणालाही हे देत नव्हते की बुवा मी उद्घाटनाला येणार वगैरे वगैरे. असंच झालं, सांगायला काही हरकत नाही आहे. एका डॉक्टरांचं उद्घाटन होतं आणि त्या उद्घाटनाला तात्यासाहेब गेले नाही. मी म्हटलं तात्यासाहेब की तुम्ही त्या उद्घाटनाला गेले. राजेंद्र, मी तुला सांगितलं ना मी येणार म्हणजे येणार. मी त्यांना कुठे कन्सेंट दिलेली होती, नाही मी येणार. त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळालेला आहे, तुमच्या पाठीशी आहे. हो हो. तर तात्यासाहेब माझ्या हॉस्पिटल म्हणजे जाधव हॉस्पिटलच्या वास्तूमध्ये आले. त्यांनी मला, माझ्या पत्नीला डॉक्टर माधुरी जाधव, त्यावेळेस माझे वडील पण होते, आई पण होती, आणि सर्व यांना त्यांनी आशीर्वाद दिला. माझ्या वास्तूला त्यांचे चरणस्पर्श झाले, मला आशीर्वाद मिळाला. आणि त्यावेळेस मी नगरसेवक होतो. माझ्या सगळ्यांशी ओळखी होत्या. म्हणजे माननीय शरद पवार असतील, माननीय उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, मोठे मोठे लोक होते. पण मी म्हटलं की राजकारणी लोकांना बोलून मी एक विशिष्ट पद्धतीचा, जरी काँग्रेसचा नगरसेवक होतो तरी पण एक विशिष्ट ठप्पा लागू नये म्हणून मग मी तात्यासाहेबांचं कन्सेंट घेऊन ठेवली होती, त्यांची संमती घेतली होती. आणि त्या म्हणजे मला आशीर्वाद देण्यासाठी तात्यासाहेबांनी, मी माझं भाग्यच समजतो की तात्यासाहेबांनी मला आशीर्वाद दिले आणि माझ्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी क्या बात. आणि नाशिक रोड पंचक्रोशीमध्ये आपली एक खूप ख्याती आहे. म्हणजे एकदम प्रख्यात डॉक्टर म्हणून जर विचारलं गेलं नाशिक रोडमध्ये तर डॉक्टर राजेंद्र जाधव हे समोर येतं. कारण अतिशय दुर्धर आजाराच्या रुग्णांवर आपण योग्य उपचार करून, शस्त्रक्रिया करून, विविध गोष्टी एकाच ठिकाणी माफक दरात, तेही आपण जाधव हॉस्पिटलच्या रूपाने आपण अशक्य गोष्टी अशा शक्य करून दाखवल्या आणि रुग्णांच्या चेहऱ्यावरती हास्य फुलवले. आणि असं हे जाधव दाम्पत्य
म्हणजे डॉक्टर माधुरी जाधव असतील, त्यांना सहकार्य करणाऱ्या, तर असे हे डॉक्टर. तर त्यांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे क्रिकेट आणि बॅडमिंटनविषयी आपला छंद आहे, तो कसा जोपासला आपण? तत्पूर्वी मला असं म्हणावंसं वाटतं की तुम्ही म्हटला की दुर्धर आजार असतील ते निदान करणं आणि त्याला योग्य ट्रीटमेंट देणं आणि ते माफक दरामध्ये, याचं सर्व श्रेय माझे गुरु त्यांनी मला घडवलं. म्हणजे KM हॉस्पिटलचे डॉक्टर बरूचे असतील, डॉक्टर दातार असतील, डॉक्टर पत्की असतील, आणि त्यानंतर इथे आल्यानंतर मानद सेवा या सर्व हॉस्पिटलमध्ये दिली आणि त्याच्यामुळे मला अजून परफेक्शन आलं असं मला वाटतं आणि त्याचा उपयोग मला झाला माझ्या प्रॅक्टिसमध्ये. आणि म्हणजे पेशंट आल्यानंतर त्याला व्यवस्थित बघितल्यानंतर त्याचं निदान करण्यासाठी मला जास्त कष्ट पडले नाही आणि सर्वांच्या कृपेने मी ह्या पेशंटला बरं करू शकलो. आता तुम्ही मला प्रश्न विचारला की क्रिकेट आणि बॅडमिंटन, तर मी क्रिकेट इंटर कॉलेजिएट खेळलेलो आहे, इंटर युनिव्हर्सिटी खेळलेलो आहे. पुण्याला मी BJ मेडिकल कॉलेजचं कॅप्टन पण होतो, क्रिकेट सेक्रेटरी पण होतो आणि पुण्यातील सर्व ग्राउंड्सला मी खेळलेलो आहे. आणि त्यावेळेस म्हणजे वेळ होता, पण 1987 साली इकडे आल्यानंतर मग मी बॅडमिंटनकडे वळालो. कॉलेजच्या वेळेस ज्या स्पर्धा असतात इंटर कॉलेजिएट असतील त्यावेळेस एक प्रमुख सपोर्टर प्रत्येक गेममध्ये, मग ते चेस असो, टेबल टेनिस असो, बास्केटबॉल असो, स्विमिंग असो, क्रिकेट असो, बॅडमिंटन असो, त्यासाठी मी नंबर 1 असायचो आणि आवर्जून जायचो. इथे आल्यानंतर क्रिकेट पण खेळत होतो, पण बॅडमिंटनसाठी मी आपला जिमखाना आहे नाशिक रोड येथील, तेथे संध्याकाळी म्हणजे रात्री 8 ते 9 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करायचो, म्हणजे खेळायला सुरुवात करायचो. आणि मग तो खेळत असताना आता दररोज ते झालेलं आहे आणि होतं आहे दररोज 7 ते 9 वाजेपर्यंत. मग मी तो व्यायाम करतोच म्हणजे करतोच, बॅडमिंटन खेळतोच म्हणजे खेळतोच. हो, मी विचारत होतो, आपण या वयाच्या 65 वर्षामध्ये पण आपण आपला फिटनेस जपलेला आहे, हे कसं शक्य झालं? कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे. प्रत्येक गोष्ट ही तुम्ही शक्य करू शकता, ठरवली तर करू शकता. तुमच्या कॉम्प्युटरमध्ये म्हणजे तुमच्या ब्रेनमध्ये टाकायचं आहे की उद्या सकाळी 6 वाजता उठायचं आहे, बरोबर 7 वाजता पोहोचायचं आहे, गेल्यानंतर वॉर्मअप करायचं आहे, नंतर गेम खेळायचा आहे, नंतर रिलॅक्सिंग एक्सरसाइज करायचं आहे. असं हे केलं की सगळं साध्य होतं. आता बॅडमिंटनमध्ये मी महाराष्ट्र लेवलवर आणि भारत लेवलवर पण खेळतो, त्या स्पर्धेमध्ये पण मी भाग घेतो. भारतात माझा बॅडमिंटन असोसिएशनचा 63वा नंबर आहे, रँकिंग आहे. महाराष्ट्रामध्ये माझा 14वा रँकिंग आहे. हे मला अभिमानाने म्हणावं असं वाटतं आणि हे केल्यानंतरच होतं. आणि मी म्हणजे अजून उत्तर त्याच्यामध्ये प्रगती करत राहणार याचा मला कॉन्फिडन्स आहे. माझा तुमची कामगिरी आहे. बॅडमिंटनमध्ये दर 5 वर्षाचा एक ग्रुप असतो आणि त्या ग्रुपमध्ये तुम्हाला खेळवतात त्यांच्या म्हणजे 35+, 40+, 45+, 50+, 55+, 60. आतापर्यंत मी 60+ खेळत होतो. आता मी 65+ खेळणार आहे आणि ते मार्चपासनं मी 65च्या ग्रुपमध्ये खेळणार आहे आणि शेवटपर्यंत खेळत राहणार. आणि व्यायाम केल्यानंतर शरीर तुमचं व्यवस्थित असल्यानंतर मानसिक स्थिती पण व्यवस्थित राहते. मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती व्यवस्थित असल्यानंतर तुम्ही जे करणारे काम आहे, म्हणजे मी ऑपरेशन्स करतो, बरोबर, पेशंट्स बघतो, निदान करतो, त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही म्हणजे ते कसं चांगलं होतं ते व्यायामामुळे आणि मेंटल स्टेटस तुम्ही मानसिक स्थिती व्यवस्थित ठेवल्यानंतरच ते साध्य होतं. म्हणजे काही वर्षापूर्वी एक संस्मरणीय अशी घटना झाली. ज्येष्ठ अभिनेते
सुनील दत्त यांचा चांदवडजवळ हेलिकॉप्टरचा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यांच्यावर उपचार करण्याची आपल्याला मिळालेली संधी, त्याविषयी आपल्याला काय सांगता येईल? सर्व समाजासाठी मोठं हॉस्पिटल असावं आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असावं म्हणून आम्ही देवळाली गावामध्ये एक मोठं हॉस्पिटल, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व डॉक्टरांच्या मदतीने सुरू केलेलं होतं आणि त्या उद्घाटनासाठी माननीय सुनील दत्त हे आलेले होते आणि दुसऱ्याच दिवशी त्यांना गोल्डन रिफायनरी अमरीश पटेल यांच्या शिरपूरचे अमरीश पटेल आहे, त्यांचं प्रायव्हेट हेलिकॉप्टरनी त्यांना म्हणजे ते उद्घाटन करून येता येता बहादुरी येथे त्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं गेलं. जसं हेलिकॉप्टर कोसळलं गेल्यानंतर सुनील दत्त साहेबांचा मला फोन आला की राजेंद्र तुझ्या हॉस्पिटल मला घेऊन चल. मी म्हटलं ठीक आहे. माझं नवीनच हॉस्पिटल होतं, सेटअप सगळं व्यवस्थित झालेलं नव्हतं, पण त्यावेळेस नागजी हॉस्पिटल एकदम चांगलेलं होतं. मी सुनील दत्त यांना द्वारका येथे जीपमध्ये ग्रामस्थ बहादूरचे घेऊन आलेले होते. मी तिथून ते हॉस्पिटलमध्ये नागजी हॉस्पिटलमध्ये गेलो. रात्रभर त्यांची व्यवस्थित काळजी घेतली तेथील डॉक्टरांनी आणि मी सुद्धा. प्रिया ही पहाटे 4 वाजता पोचली आणि 11 साडे 11 वाजता त्यांचं सुनील दत्तांची मुलगी सुनील दत्तांची मुलगी प्रिया दत्त आली. सुनील दत्तचा मुलगा संजय दत्त काही कारणास्तव नव्हता आलेला, पण सकाळी 11 वाजेपर्यंत प्रायव्हेट विमानांनी त्यांची मुंबई येथे रवानगी करण्यात आली. म्हणजे 11 ते 11 असे 12 तास मला सुनील दत्त यांची शस्त्रक्रिया करण्याची संधी मिळाली, सेवा करण्याची संधी मला मिळाली. वा. आणि आपण आपले काही उपक्रम वगैरे अजून काय असतील राबवले गेले आपल्या जाधव हॉस्पिटलच्या माध्यमातून किंवा इतर याच्यामधून? बरेचसे उपक्रम राबवले. वर्धापन दिन असेल त्यावेळेस पाणी कसं बचत केलं पाहिजे त्याचे स्टिकर असेल किंवा आमच्या डॉक्टरांसाठी प्रार्थना ओथ जी असते ती ओथ त्यांना देणं की जेणेकरून त्यांनी काही वेगळं काम करत असतील तर ते करू नये, त्याला उद्युक्त करणे. कुटुंब नियोजन बघूर नगरपालिके येथे मी कुटुंब नियोजनाचं दर आठवड्याला 2 दिवस, आठवड्यातनं 2 दिवस ऑपरेशन्स करायचो. त्या पेशंटच्या म्हणजे ऑपरेशन कसं झालेलं आहे, काही प्रॉब्लेम आहे का त्याची तपासणी करून ती पण प्लास्टिक सर्जनकडनं आणि गायनेककडनं आणि त्यांना साडी चोळी आणि ताटवाटी देऊन त्यांचा सत्कार करणं. असे अनेक कार्यक्रम आहे. जेव्हा नगरसेवक होतो तेव्हा सांगावंसं वाटतं की थिएटर्सची तपासणी म्हणजे जे थिएटर्स असतात ते किंवा हॉटेल्स असतात त्या हॉटेल कामगारांची तपासणी, असे अनेक. किंवा आपले सर्व महानगरपालिकेचे गार्डन्स आहेत, त्या गार्डन्समध्ये व्यवस्थित फुलं येतात, ते फुलांचं बुके तयार करून आपल्याच ऑफिसमध्ये ठेवणं. नंतर मला असं अजून महत्त्वाचं आठवतं की सर्व नाशिक महानगरपालिकेमधील सर्व कर्मचारी, सर्व डिपार्टमेंटमधील लोकांचा सत्कार माननीय गजबे साहेबांच्या हस्ते मी सर्व कामगारांचा सत्कार टाऊन हॉल येथे आयोजित केलेला होता. किशोर गजबे यांच्या असे किती. आणि त्यावेळेस अण्णा हजारे यांचं ते येऊ शकले नाही पण त्यांचा संदेश मी सर्व कामगारांना ऐकवलं होतं. असे किती फुलं उत्सव घेतला होता. सुजाता सौनिक मॅडम होत्या आयुक्त, पुष्पोत्सव आपण नाशिक रोड येथे घेतला होता. कितीतरी प्रोग्राम असतील नगरसेवक असताना, सभापती असताना. आणि ऑपरेशन्स म्हणाल तर ऑनररी म्हणून मी बिटको हॉस्पिटल असेल, बिटको हॉस्पिटलच्या विविध हॉस्पिटल्स असतील, CNP ISP हॉस्पिटल असेल, कॅन्टोन्मेंट असेल, बघूर नगरपालिका आणि अजूनही तत्परतेने मी सेवा देतो. आणि अजून एक आहे की
कॉम्प्लिकेशन्स हे कोणाकडनंही होत असतात. खरं आहे. माझ्याकडनंही कॉम्प्लिकेशन्स होतात आणि कॉम्प्लिकेशन्स जेव्हा होतात आणि जेव्हा माझं नाव आठवतं, पण इच्छाशक्ती असली का त्याला मार्ग बरोबर सुचतो. पाठिंबा मी पण असतो. सगळं सोडून त्या कॉम्प्लिकेशन रिपेअर करण्यासाठी तिथे तत्परतेने जातो आणि मला यश पण मिळतं. मी खरं आहे. ते व्यवस्थित म्हणजे सीझरच्या वेळेस काही कॉम्प्लिकेशन झालेले असतील किंवा अजून काही वेगळं ऑपरेशन करताना काही वेगळं कॉम्प्लिकेशन झाले असेल आणि मला कॉल आला असेल तर मी माझ्या मित्रांच्या मदतीसाठी तत्परतेने तिथे जातो आणि तिथे त्यांना मदत करून त्या शस्त्रक्रियेतनं व्यवस्थितरित्या मी बाहेर पडतो. मला आठवतं एक उपक्रम अजून एक तुम्ही राबवला होता. आपल्या घरामध्ये जे आपण असंख्य फॅन वगैरे रेफ्रिजरेटर वगैरे आपण विद्युत ऊर्जा खर्च करतो, तर त्याच्यासाठी जे आपलं लाईट बिल आहे ते कमी करण्यासाठी एक उपक्रम आपण राबवला होता. तर त्याच्याविषयी आपण माहिती. बचत करण्यासाठी येत पॅम्पलेट सगळे की जसं पाणी वाचवणं, वीज वाचवणं. वीज आता आपल्या आधीचे बल्ब आपण वापरायचो, तर मी सगळ्यांना म्हणजे मी माझ्या कन्स्टंट बल्ब, फिलामेंट बल्ब वापरायचो आपण. त्याच्यानंतर आलं CFL आला. हो, CFL नंतर आता जेव्हा आपण इलेक्ट्रॉनिक बल्ब आले आता सगळे. त्याच्यामुळे LED बल्ब आले. त्याच्यामुळे हां LED त्याच्यामुळे मग बरीचशी विजेचं बचत होतं आणि त्याचा प्रसार मी बऱ्याच ठिकाणी केलेला आहे. आणि त्याचा फायदा भरपूर जणांना झाला. आज आपण सोलर पण वापरतोय, विंड मिल वापरतोय, त्यातनं पण आपली भरपूर एनर्जी सेव्हिंग होते. आणि हे सगळं त्यावेळेस मी माझ्या हॉस्पिटलला त्यावेळेस जैन इरिगेशनचं जैन सौर ऊर्जा जळगाव येथील सोलर 1997 साली बसवलेलं. बघा किती त्या काळामध्ये त्यावेळेस आणि ते याच्या अजून कार्यरत आहे. याची दखल तो MSABला पण आपण कळवली होती. हो हो. आणि दखल घेतली होती की आपण भरपूर एनर्जी सेव्हिंग झालेली आहे. विद्यार्थी कॉलेज महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा पण आपण यासाठी उपयोग करून घेतला होता की प्रत्येक विद्यार्थ्याने 25 घरं कमीत कमी जाऊन आपण प्रश्नावली तयार करून त्यांना जागरूक करणं. घरामध्ये खिडक्या असाव्यात, सूर्यप्रकाश कसा येईल, नॅचरल उजेड कसा वापरता येईल, अशी योजना आपण वापरली होती त्यावेळेस. हो सर. बरोबर. आणि खूप तुमच्या या सगळ्या उपक्रमांना आणि तुमच्या या वाटचालीला खरंच का म्हणजे कौतुक म्हणावं लागेल त्याला. आणि असं आणि याही 65च्या वयामध्ये आपण ते टिकून धरलेलं आहे आपण. आणि यापुढेही आपण असेच आपण वाटचाल आपली सुरू राहील. त्यासाठी तुम्हाला आजच्या वाढदिवसानिमित्त तुमचं आरोग्य निरोगी असावं, आपल्याला दीर्घायुष्य मिळो आणि अधिक रुग्णांची सेवा करायची संधी आपल्याला मिळो, अशी मी आमच्या या चॅनलच्या माध्यमातून प्रार्थना करतो. धन्यवाद. नमस्कार.